नमस्कार. होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण छान मस्त मिक्स व्हेजिटेबल खिचडी बनवणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. बघा मस्त अशी मिक्स व्हेजिटेबल आपली खिचडी तयार झालेली आहे. बघा किती छान ही खिचडी मस्त तयार झाली. स्वयंपाकाचा कंटाळा आला तर एखाद्या दिवशी अशा पद्धतीची खिचडी नक्की ट्राय करून बघा. चला तर रेसिपीला आता आपण सुरुवात करूया. बघा मी 2 वाट्या तांदूळ घेतलेला आहे आणि अर्धे वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. ही डाळ आता मी पाणी घालून स्वच्छ आपण धुवून घेऊया. त्यानंतर खिचडीचे साहित्य बघूया. 1 वाटी मी वाटाणा घेतलेला आहे, 1 मोठा टमाटर आणि कांदा आणि 1 मोठा मी आलू कट करून घेतलेला आहे. त्यानंतर बघा जिरे आणि मोहरी घेतलेली आहे, अर्धा चम्मच कलमीचा तुकडा घेतलेला आहे किंचाचा, 5 ते 6 मिरी आणि 2 लवंगा घेतलेले आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे, लसूण अद्रकची पेस्ट घेतलेली आहे, 3 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे, कोथिंबीर घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. त्यानंतर सुके मसाले पाहूया. 1 चम्मच गरम मसाला घेतलेला आहे, 1 ते 1.5 चम्मच लाल तिखट घेतलेला आहे, धनिया पावडर घेतलेली आहे आणि हळद घेतलेली आहे. तिखटचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर बघा कढईमध्ये मी 1 ते 1.5 कढी तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान तापल्यानंतर आपण जिरं मोहरी घालून घेऊया. जिरं मोहरी छान फुलल्यानंतर त्यामध्ये आपण जे सुके मसाले घेतलेले आहेत, खडे मसाले ते घालून घेऊया. ते छान फुलल्यानंतर आपण त्यामध्ये हिरवी मिरची घालून घेऊया. बघा हिरवी मिरची घालून छान मस्त मसाल्याचा छान तडका बसू त्याला. त्यानंतर आपण यामध्ये कांदा घालून घेऊया. कांदा सुद्धा आपण 1 ते 2 मिनिटं छान फ्राय करून घेऊया. कांदा छान परतून घेऊया आपण तेलामध्ये. त्यानंतर याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेऊया. कढीपत्ता घातल्यानंतर आपण लसूण अद्रकची 1 चम्मच पेस्ट घेतलेली आहे ती सुद्धा घालून घेऊया आणि तेलामध्ये छान परतून घेऊया. त्यानंतर टमाटर घेतलेला आहे, टमाटर सुद्धा आपण तेलामध्ये छान परतून घेऊया. टमाटर कांदा आपण छान मस्त मऊसूर शिजेपर्यंत छान तेलामध्ये परतून घेऊया. त्यानंतर आपण यामध्ये मीठ घालून घेऊया. मीठ घातल्याने कांदा आणि टमाटर छान व्यवस्थित मऊ होईपर्यंत शिजला जातो. बघा आता छान मस्त असं कांदा टमाटर आपण शिजवून घेऊया. त्यानंतर बघा आपण इतर जे काही भाज्या घेतलेल्या आहेत त्या भाज्या आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि मसाल्यामध्ये छान फ्राय करून घेणार आहोत. भाज्या मसाल्यामध्ये आपण छान फ्राय केल्याने त्याला ज्या भाज्या आहेत त्यांना मस्त छान मसाल्याची चव लागते आणि भाज्या सुद्धा खिचडी सुद्धा आपली चवीला छान होते. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला चॅनलला अजिबात विसरू नका. बघा आता आपला कांदा आणि टमाटर छान शिजलेला आहे. त्यामध्ये आपण आता इतर भाज्या घालून घेणार आहोत. बघा आता छान आपला कांदा टमाटर शिजून झालेला आहे. त्यामध्ये आपण आता सुरुवातीला वाटाणे घालणार आहोत आणि सुरुवातीला आपण जो आलू कट करून घेतलेला आहे तो सुद्धा घालून घेऊया आणि मस्त 1 ते 2 मिनिटं मसाल्यामध्ये आपण भाज्या परतून घेऊया. भाज्या व्यवस्थित परतल्याने आपली खिचडी आहे ती सुद्धा चवीला खूप छान तयार होते. बघा अशा पद्धतीने भाज्या सुद्धा मी व्यवस्थित परतून घेत आहे आणि यामध्ये आपण थोडासा कोथिंबीर सुद्धा घालून घेऊया. बघा फोडणीमध्ये असं कोथिंबीर परतल्याने जी खिचडी आहे ना ती चवीला खूप छान आपली तयार होते. त्यानंतर बघा ते सुके पावडर मसाले आहेत ते सुद्धा आपण घालून घेऊया आणि सुके पावडर मसाले सुद्धा आपण 1 ते 2 मिनिटं छान परतून घेऊया. सुके मसाले आपण छान परतल्यानंतर बघा याच्यामध्ये आपण पाणी घालून एक छान मस्त उकळी काढून घेऊया. बघा 1 ते 2 मिनिटं झालेले आहे मसाले घालून. त्यानंतर आपण यामध्ये एक डाळ तांदूळ घेतले त्याच्या दुप्पट पाणी घालूया आणि 1 ग्लास आपण एक्स्ट्रा याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. कारण की आपल्या ज्या भाज्या घातलेल्या आहे भाज्या शिजायला पाणी आपल्याला लागतं. टोटल यामध्ये मी 2.5 ते 3 ग्लास यामध्ये पाणी मी घालून घेतलेलं होतं. कारण की आपण यामध्ये कुकरमध्ये न शिजवता आपण कढईमध्ये शिजवतो तर यामध्ये शिजायला थोडं पाणी जास्त लागते. बघा 3 ते 3.5 ग्लास यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे. बघा आता एक छान आपण याच्यामध्ये उकळी काढून घेऊया. बघा छान मस्त उकळी आलेली आहे. त्यानंतर आपण जे डाळ तांदूळ धुवून घेतलेले आहे ते घालून घेऊया आणि मस्त 10 ते 15 मिनिटं मंद आचेवर शिजायला ठेवूया. मंद आचेवर मस्त खिचडी शिजायला ठेवली ना की मस्त मोहगी अशी खिचडी शिजल्या जाते आणि मस्त एक दाणा छान मस्त असा भाताचा मोकळा होतो. बघा आता आपण झाकण ठेवूया आणि मंद आचेवर छान 10 ते 15 मिनिटं शिजायला ठेवूया. 10 ते 15 मिनिटांनी खिचडी बघा किती छान आपली मस्त खिचडी तयार झालेली आहे. एक दाणा छान मस्त मोकळा झालेला आहे.
बघा एखाद्या दिवशी भाजीचा स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीची खिचडी नक्की करून बघा, खूप छान होते. लहान मुलं सुद्धा आवडीने खातील. मस्त अशी ही झणझणीत अशी खिचडी तयार होते. आणि यासोबत जर तुम्ही मस्त छान पापड वगैरे असेल, लोणचं असेल, कांदा असेल तर वा, खूप छान ही आपली झणझणीत खिचडी तयार होते. त्यानंतर बघा आपण मस्त छान डिशमध्ये घेऊ. बघा आपली गरमागरम मस्त खिचडी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलला तर सबस्क्राईब जरूर करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.